आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरमधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन हॉलो सर्क्युलर सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 6 पाहणार आहोत. तर न्यूमेरिकल काय आहे? हॉलो सर्क्युलर सेक्शन ऑफ एक्सटर्नल डायमीटर, म्हणजे एक हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे, त्याचा एक्सटर्नल डायमीटर 100 mm हॅज अ युनिफॉर्म थिकनेस. त्याची थिकनेस किती दिले? 10 mm थिकनेस दिलाय. कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू. पहिलं काय दिलंय? डायमीटर. डायमीटरच्या रिस्पेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे आहे. सेकंड नंबर काय दिलंय? टँजंट टू द बॉटम ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलच्या बॉटमला एक टँजंट काढायचा आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. तिसरं काय दिलंय? द ॲक्सिस पॅरलल टू अँड 20 mm बिलो द टँजंट, म्हणजे जो काही टँजंट काढलाय त्याच्या खाली 20 mm वरती सुद्धा काय करायचं आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. सपोज आता हा बघा, हा एक सर्कल आहे. हॉलो सर्कल करण्यासाठी काय करणार? यातून आपण एक छोटा सर्कल आपण काय करतो? असा कट करतो. हा झाला हॉलो सर्कल. तर याचं काय दिलंय? डायमीटर, म्हणजे इथून ते या पॉईंट पर्यंत डिस्टन्स किती दिलंय? 100 mm. थिकनेस म्हणजे हा किती जाड आहे? तर हा इथून 10 mm, इथून पण 10 mm. मग आतल्या सर्कलचा डायमीटर किती होणार आपल्या छोट्या सर्कलचा? टोटल जर 100 असेल तर 100 मायनस हे 10 आणि हे 10, म्हणजेच 10 10 20. 100 मायनस 20 80 आपला काय होणार? इनर डायमीटर. आता आपण पुढे ते सॉल्व्ह करूया. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं फाइंड आउट करायला सांगितले? डायमीटर. डायमीटर म्हणजे या पॉईंट पासून ते इथं, म्हणजेच काय असतो? तर आपला एक्स ॲक्सिस असणार आहे. नेक्स्ट काय सांगितले? टँजंट टू द बॉटम ऑफ सर्कल. या बॉटमला काय होणार? एक टँजंट काढणार, तिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. थर्ड केस काय आहे? द ॲक्सिस पॅरलल. ॲक्सिस कसा पाहिजे? पॅरलल टू अँड 20 mm बिलो द टँजंट. हा जो टँजंट आहे तिथून 20 mm बिलो इथे एक आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. म्हणजे 3 मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. एक डायमीटरसाठी म्हणजे एक्स, दुसरी टँजंटसाठी आणि तिसरी टँजंट पासून 20 mm खाली. तर सर्वप्रथम काय करूया आपण? सर्कल ड्रॉ करूया. हॉलो सर्कल. आउटर इनरचा थोडा आतमध्ये लिहूया. इनर डायमेन्शन किती दिलेत रे? थिकनेस 10 mm दिलाय, म्हणजे इथून ते डिस्टन्स, इथून ते हे डिस्टन्स किती आहे? 10 mm. 10 mm इथे दिलंय बघा. थिकनेस 10 mm म्हणजे जाडी त्याची किती आहे? 10 mm 10 mm. डायमीटर किती दिलाय? टोटल डिस्टन्स डायमीटर किती दिलंय? आपण इथं लिहूया वर किंवा इथं काढूया. हा डायमीटर किती दिलेला आहे? 100 mm डायमीटर. आपल्याला कुठं फाइंड आउट करायला सांगितलंय? पहिली केस ॲट डायमीटर. हा कोणता ॲक्सिस असणार आहे? एक्स ॲक्सिसला. दुसरी केस काय सांगितलंय? टँजंटला. टँजंट म्हणून याला. आणि तिसरी काय असणार आहे? इथून ते 20 mm डिस्टन्स खाली असणार आहे. अप्रॉक्सिमेटली आपलं 20 घेतले, करेक्ट 20 mm डिस्टन्स नाही. आपले डायग्राम ड्रॉ करण्यासाठी मी काय केलं? 20 mm. याला आपण नाव देऊया ए आणि बी. अशा प्रकारे आपण काय केली? डायग्राम ड्रॉ केली. सॉल्व्ह करायला आपण आता प्रयत्न करूया. इथं गिवन मध्ये आपण लिहूया. गिवन काय काय दिलं आपल्याला? गिवन डायमीटर कॅपिटल डी, मोठ्या सर्कलचा डायमीटर किती दिलाय? 100 mm. स्मॉल डी काय असणार आहे? छोट्या सर्कलचा इथून ते इथपर्यंत हा डायमीटर 100 आहे. थिकनेस किती दिलाय? ही 10 mm 10 mm थिकनेस दिली आहे. म्हणजेच काय होणार? 100 मायनस 10 मायनस 10, म्हणजेच हे 10 आणि हे 10 20. 100 मायनस 20 डायमीटर इज इक्वल टू 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 mm. हे सुद्धा mm. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं फाइंड आउट करायला सांगितली? एक नंबर डायमीटर. जो डायमीटर आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. 2 नंबर काय? टँजंट. टँजंट सर्कलला इथं टँजंट पॅरलल काढायचा याला एक्स ॲक्सिसला. इथं टँजंटला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. थर्ड नंबर काय सांगितलंय?
20 mm बिलो द टँजंट. हा जो टँजंट आहे तिथून 20 mm बिलो एक लाईन ड्रॉ करायची. ए बी ड्रॉ केली, तिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. एक नंबर केस काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर फाइंड आउट करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो सर्कलचा अबाउट ॲक्सिस आपण काय केलेला आहे, जो आपला एक नंबरचा व्हिडिओ आहे, फर्स्ट नंबरचा व्हिडिओ, त्यामध्ये आपण सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तिथून तुम्ही हे फॉर्म्युले पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो. ऑल थेरी अँड फॉर्म्युला असं तर व्हिडिओचं नाव आहे, तो तुम्ही तिथून पाहू शकता. तर याचा फॉर्म्युला काय असतो? IXX इज इक्वल्स टू पाय कॅपिटल D raised to 4 मायनस स्मॉल d raised to 4 डिवायडेड बाय 64. व्हॅल्यू पुट करूया. पाय कॅपिटल D किती आहे आपला? 100 mm चा पॉवर 4 मायनस स्मॉल d किती काढला? टोटल 100 आहे, त्यातून थिकनेस ही 10 आहे, म्हणजे इथं सुद्धा 10 असणार आहे. हे पूर्ण 10 10 10 10 10 असे असणार आहे. म्हणजेच काय, इकडे 10 आणि इकडे 10 10 10 20, टोटल 100 आहे. 100 मधून 20 मायनस केल्यावर किती आलं? 80. म्हणजेच काय, स्मॉल सर्कलचा डायमीटर किती असणार आहे? 80 raised to 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 64. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय, हा पाय येलो कलर मध्ये येत आहे, म्हणजेच काय करायचं, शिफ्ट पण येलो मध्ये, शिफ्ट प्लस हे दाबायचं, शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं. पाय ब्रॅकेटमध्ये काय, 100 ची पॉवर 4 मायनस 80 ची पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू केलं, हे काहीतरी आन्सर आलं, हे आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून डिवायडेड बाय डायरेक्ट काय करणार मी, 64. काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठे छोटी करण्यासाठी मी काय करणार, ENG बटन प्रेस करणार. आन्सर किती आलं? 2.898 इंटू 10 to the power 6 mm raised to 4 IXX. आन्सर किती आलं? 2.898 इंटू 10 to the power 6 mm raised to 4. IXX म्हणा किंवा I डायमीटर म्हटलं तरी चालतंय. नेक्स्ट सेकंड नंबरला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? टँजंट टू द बॉटम ऑफ द सर्कल. ह्या सर्कलच्या बॉटमला टँजंट काढायचं आहे आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे, म्हणजेच I टँजंट इज इक्वल्स टू, इथं काय करतो आपण, एक्स ऍक्सिसला पॅरलल टँजंट ड्रॉ केलाय, म्हणजेच काय, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय, सेंट्रॉइडल ऍक्सिसला कुठे आपण एखादी पॅरलल लाईन ड्रॉ केली तर तिथं आपण काय करू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. तो कसा करायचा, तर दिलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, म्हणजेच काय, IG प्लस दिलेल्या बॉडीचा एरिया काढायचा A प्लस दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स असतं त्याचा स्क्वेअर करायचा. आता हे डिस्टन्स सध्या मी H लिहितो, H स्क्वेअर. आता बघा, एक्स ऍक्सिसला पॅरलल टँजंट काढायचा आपल्याला. टँजंटसाठी व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजेच काय आहे, तो एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे आपण इथं काय घेणार, IXX. जर हा टँजंट या इथं काढला असता तर काय झालं असतं, वाय ऍक्सिसला पॅरलल आला असतं, म्हणून वाय घेतलं असतं. पण सध्या कसं आहे, हा टँजंट कसा आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे काय घेतलं आपण, IXX प्लस ह्या बॉडीचा एरिया कुठल्याही ऍक्सिसला काय येणार, सेम येणार. आता हाईट बघा, या लाईन पासून ह्या, म्हणजे हे उभं डिस्टन्स आहे. उभं डिस्टन्स कशावर काउंट करतो आपण, वाय ऍक्सिस वरती, म्हणून काय होणार, वायचा स्क्वेअर. आता यामध्ये IXX माहित आहे का, हॉलो सर्कलचा IXX इथं फाइंड आउट केलाय, त्यामुळे फाइंड आउट करायची गरज नाही. एरिया कसा काढतो आपण, एरिया इज इक्वल टू पाय कॅपिटल D स्क्वेअर मायनस स्मॉल d स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया. पाय कॅपिटल D किती आहे रे, 100 चा स्क्वेअर मायनस स्मॉल d किती आहे, 80 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4. किती येणार व्हॅल्यू आपली, हा येलो कलर मध्ये असल्यामुळे शिफ्ट EXP दाबायचं. पाय ब्रॅकेट मध्ये 100 चा स्क्वेअर मायनस 80 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करतो, काहीतरी व्हॅल्यू आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे, आन्सर डिवायडेड बाय 4. किती आलं आन्सर आपलं, 2827.4
0.43 युनिट काय असतं, ऑल युनिट एम एम मध्ये असल्यामुळं एम एम स्क्वेअर. नेक्स्ट काय करायचं, वाय. वाय म्हणजेच काय असणार रे, या पॉईंट पासून ते या ऍक्सिस पासून या ऍक्सिसचं उभं डिस्टन्स. ते आपण कसं फाइंड आउट करणार, हे उभं डिस्टन्स. जर टोटल डायमीटर 100 असेल तर काय असणार, हे 100च्या निम्मा असणार. म्हणजेच काय, कॅपिटल डी डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय, 100 डिवायडेड बाय 2. 100 डिवायडेड बाय 2 किती असणार, 50. युनिट सगळी एम एम मध्ये असल्यामुळे एम एम युनिट. आलेल्या व्हॅल्यू सगळ्या ह्यात पुट करूया. आय टेंजेंट इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस ए वाय स्क्वेअर. आय एक्स एक्स किती आहे, 2.898 इंटू 10⁻6 प्लस एरिया किती काढला आपण, 2827.43 इंटू वाय किती काढला, 50चा स्क्वेअर. आन्सर सॉल्व करूया. 50चा स्क्वेअर इंटू 2827.43 इज इक्वल्स टू करतो, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, प्लस ही व्हॅल्यू करायची आहे, प्लस ब्रॅकेट टाकतो 2.898 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, मोठे आहे, छोटी करण्यासाठी काय करतो आपण, ही एनजी दाबतो. किती आली, 9.966 इंटू 10⁻6 युनिट काय असणार, एम एम रेस टू 4. आय टेंजेंट इज इक्वल्स टू 9.966 इंटू 10⁻6 एम एम रेस टू 4. पहिलं काय विचारलं होतं आपल्याला, डायमीटरसाठी. डायमीटर म्हणजे काय, एक्स एक्स ऍक्सिस वरती येणार, आय एक्स एक्स काढला. दुसरं काय विचारलं, टँजंट. टँजंटसाठी काय करतो आपण, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतो. हा टँजंट एक्स एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे काय केलं, आय एक्स एक्स प्लस बॉडीचा एरिया वाय, दोन्हीतले उभं डिस्टन्स आलं म्हणून वाय घेतलं. जर हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं तर एक्सचा स्क्वेअर केला असता, परंतु हे डिस्टन्स उभं असल्यामुळे वायचा स्क्वेअर. आय एक्स एक्स फाइंड आउट केला, डायरेक्ट पुट केला. एरिया पाय डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 न काढला. वाय डिस्टन्स कसं आहे, पूर्ण इथून तिथपर्यंत डायमीटर किती आहे, तो 100 आहे. आपल्याला हाफ हवा असते, हाफ डिस्टन्स काय होणार, 100 डिवायडेड बाय 250. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आय टेंजन किती आला, 9.966 इंटू 10⁻6 एम एम रेस टू 4. नेक्स्ट काय सांगितले आपल्याला, द ऍक्सिस पॅरलल. पुन्हा एकदा ऍक्सिस पॅरललच आहे याला, 2 अँड 20 mm बिलो द टँजंट. म्हणजे जो काय टँजंट आहे तिथून आणखीन 20 mm काय करायचंय, खाली एक लाईन ड्रॉ करायची. त्याला आपण नाव काय दिलं, ए बी दिलं. तिथं आपल्याला काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचंय. थर्ड नंबर, आय ए बी इज इक्वल, इथं पण काय करायचं, एक्स एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे ना, म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो, आय जी प्लस ए एच स्क्वेअर. आय जी म्हणजेच काय रे, मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस किंवा वाय वाय ऍक्सिस. आता सध्या काय आहे, या डायमीटरला पॅरलल सांगितलं म्हणून काय असणार आहे, एक्स एक्स ऍक्सिसला ही लाईन काय आहे, पॅरलल, म्हणून काय करणार आपण, आय एक्स एक्स घेणार. एरिया कोणत्या ऍक्सिसला कसा असतो, सेम असतो, ॲज इट इज लिहिलं. आता नेक्स्ट काय करावं लागेल, ह्या एक्स एक्स ऍक्सिस पासून हा नवीन जो काय आपल्याला दिलेला आहे लाईन, जिथं आपल्याला त्या मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं, हे डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच काय, एक्स एक्स ऍक्सिसच्या ह्या लाईन पासून ते ह्या लाईन पर्यंतचं डिस्टन्स. तर काय आता बघा, आय एक्स एक्स फाइंड केलाय, हे उभं डिस्टन्स आपण वायच म्हणूया, वाय स्क्वेअर. तर आता बघा, आय एक्स एक्स आपण काढलेला आहे, त्यामुळे का डबल काढायची गरज नाही. एरिया सुद्धा काढलेला आहे, त्यामुळे डबल काढायचं. हा वाय काढावा लागेल आपल्याला. नवीन वाय तयार झाला ना, इथून ते हा टँजंट किती होता, संपूर्ण 100 होतं, त्याच्या हाफ किती होतं, 50 होतं. तर आता काय करायला लागेल, या ऍक्सिस पासून या ऍक्सिस, म्हणजेच काय, हे 50 प्लस हे 20, म्हणजेच काय होणार, 50 प्लस 20 इज इक्वल्स टू 70 mm. व्हॅल्यू पुट करूया. आय ए बी इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस एरिया इंटू वायचा स्क्वेअर. आय एक्स एक्स व्हॅल्यू किती आहे, 2.898 इंटू 10⁻6 प्लस एरिया किती फाइंड आउट करला आपण, 2827.43 इंटू वाय किती डिस्टन्स फाइंड आउट केलं, 70चा स्क्वेअर. वाय स्क्वेअर म्हणजेच वाय किती आहे, 70,
चा स्क्वेअर. IAB इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट करूया. 70चा स्क्वेअर 70 स्क्वेअर इंटू 2827.43 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू काय होणार आन्सरमध्ये 7 होणार, प्लस हे राहिलेले प्लस 2.898 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्याला आपण छोटी करण्यासाठी काय करतो, ENG बटन प्रेस करतो. म्हणजेच की त्याला आपला आन्सर 16.752 इंटू 10⁻6 युनिट काय असतं, mm⁴. बघा आपण सगळ्या पण व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. म्हणजे डायमीटरसाठी IXX, टँजंटसाठी I टँजंट, आणि टँजंट पासून पुन्हा 20 mm डिस्टन्स खाली सांगितले तिथं सुद्धा आपण वापरलेला आहे. डायरेक्ट IXX साठी फॉर्म्युला वापरला. IXX ला पॅरलल टँजंट असल्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. हा ॲक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे, 50, म्हणून काय केलं तर आपण 50चा स्क्वेअर घेतला. नेक्स्ट AB, टँजंट पासून पुन्हा 20 mm वरती अजून एक आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला लावली. ती टँजंट पासून 20 आहे, म्हणून काय झालं इथून ते हे 50 प्लस हे 20, 70चं आपल्याला काय करायला स्क्वेअर घेऊन आपण हे काय केलं आन्सर केलं. एवढ्या न्यूमरिकल वरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइड पासून जसा लांब होत जाईल आपण काढत जातो लांब, इथं सेंट्रॉइडला किती आला बघा 2.8 10⁻6 आला. तिथून परत थोड्या डिस्टन्स वरती काढलं तर किती आला 9.9 इंटू 10⁻6 आला. अजून तिथनं पुढे काढल्यानंतर किती आला 16.75. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइड पासून जसं आपण लांब काढत जातो तशी व्हॅल्यू त्याची काय होते इन्क्रीज होत जाते. बघा पहिल्यांदा 2 होती, परत 9 झाली, परत 16. अजून जर इकडे खाली घेतलं असतं तर 20, 25, 30 असं अजून वाढत गेलं असतं. म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सेंट्रॉइड पासून जसं आपण लांब काढत जातो तशी काय होते इन्क्रीज होत जाते. हा एक व्यवस्थित पॉईंट लक्षात ठेवा. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आपण तिन्ही आन्सर काढलेत. डायमीटर्स म्हणजे XX साठी, टँजंट साठी काढलं, आणि टँजंट पासून 20 mm बिलो ते सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं आहे. तर हा न्यूमरिकल आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत चला आपल्या मित्रांसोबत. आणि अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.